धूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। श्री स्वामी समर्थ। आज मी आपल्याला एकादशी निमित्त 3 दिवसीय व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान आपण घरच्या घरी कसं करू शकतो त्याच्याबद्दल आज मी माहिती सांगणार आहे। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुक्षेत्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल। आपल्या सगळ्या समस्या, लग्न असेल, जॉब असेल, घर असेल, संतान प्राप्ती असेल, घरामध्ये आडी अडचणी असेल, पैसा टिकत नसेल, तर त्याच्यावर एक प्रभावी उपाय, साधा आणि सोपा। तुम्हाला कोणती शांती करायची गरज नाही, ना तुम्हाला कोणत्या यंत्राची गरज आहे, ना यंत्र ना तंत्र। प्रत्येक एकादशीला, महिन्याच्या प्रत्येक एकादशीला, महिन्यामध्ये 15 दिवसाआड एकादशी येत असते, प्रत्येक एकादशीला आपण व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान घरच्या घरी करावं। कसं करायचं? व्यंकटेश स्तोत्र म्हटलं की खूप जणांना वाटतं की रात्री करायचं, तसं नाहीये। व्यंकटेश्वर भगवान बालाजी महाराज, जो व्यक्ती बालाजी महाराजांची सेवा करतो, बालाजी महाराज त्यांना कधीच खाली ठेवत नाही। तिरुपतीला जो व्यक्ती प्रत्येक वर्षी, खूप जण तिरुपती बालाजीला जात असतात, आणि जो प्रत्येक वर्षी तिरुपती बालाजी महाराजांना जातो, जो बालाजी महाराजांना 1 रुपयाचं जरी दान करत असेल, बालाजी महाराज त्यांना किती पटीने देतात, ते समाधान तुम्हाला कुठंच भेटू शकत नाही। मग आपण आपल्या सगळ्या जे काही समस्या असेल, घरामध्ये आर्थिक समस्या, काही समस्या असेल, त्याच्यावर एकच उपाय, म्हणजे प्रत्येक एकादशी पासून आपण 3 दिवसीय व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान करायचं। रात्रीच करायचं का असं काही नाही, ज्यांना जमेल रात्री करायचं त्यांनी करावं। पहिले आपण रात्री करत होतो सामूहिक, पण काही कारणामुळे नाही जमत। मग आपण आजपासून, आज 21 तारीख आहे, 21, 22, 23 3 दिवसीय आपण संध्याकाळी 6 वाजता आपण लाईव्ह व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान घेणार आहोत। प्रत्येक महिन्यामध्ये 15 दिवसात 2 एकादशी असतात, त्यावेळेस आपण अनुष्ठान 3 दिवसीय घेणार आहोत। ते अनुष्ठान कोणीही करू शकतं, असं काही नाही। लहान मुलं असेल, वयस्कर असेल, मोठे असेल, सगळे करू शकतात। स्त्री असेल, पुरुष असेल, सगळेजण हे अनुष्ठान करू शकतात। या अनुष्ठानाबद्दल खूप लोकांच्या मनामध्ये भीती आहे, ती भीती पहिले दूर करा तुम्ही। काही घाबरायची गरज नाही। बालाजी महाराज आपलं सर्वस्व आहे। व्यंकटेश्वर स्वामी बालाजी महाराज, जे बालाजी महाराजांची सेवा करायला लागले, ते बालाजी महाराज त्यांना कधी सोडत नाही, आणि ते पण बालाजी महाराजांना सोडत नाही। बालाजी महाराज सगळं देत असतात। मग आपल्याला हे अनुष्ठान करायचं असेल तर आजपासून आपण करणार आहोत। घरी पूजा मांडणी करायची, मी स्क्रीनवर दाखवलं आपल्याला। प्रत्येकाच्या घरी बाळकृष्णाची मूर्ती असते, प्रत्येकाच्या घरी बाळकृष्णाची मूर्ती असते। ती नुसती ठेवायसाठी नसती, त्याला प्रत्येक एकादशीला अभिषेक करायचा। श्री सुक्त, पुरुष सुक्त, दूध, पाणी, पंचामृतने अभिषेक करावा। संध्याकाळी साधी पूजा मांडणी करायची, आणि बालाजी महाराजांचा फोटो प्रत्येकाने आपल्या घरी ठेवावा। अनुष्ठान करताना तो बालाजी महाराजांचा फोटो ठेवा। जर तुम्ही असंच अनुष्ठान 12 एकादशी जर केलं, तर तुमचे संतान असेल, जॉबचा प्रॉब्लेम असेल, आरोग्याचा प्रॉब्लेम असेल, तुमच्या सगळ्या समस्याचं निवारण व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठानाने होईल। तुम्ही कमीत कमी 12 एकादशी करायला पाहिजे। मी कधीपासून करतोय मला पण आठवत नाही, पण आपण काही मागण्यासाठी नाही करत। मी स्वतः भरपूर दिलं बालाजी महाराजांनी आपल्याला, आमचं कुलदैवत आहे ते। मग हे अनुष्ठान करताना आपण संध्याकाळी 6 वाजता अनुष्ठान करणार आहोत। 21 वेळा व्यंकटेश स्तोत्र संस्कृत मध्ये वाचणार आहोत आपण। मग संस्कृत मध्ये वाचायचं का मराठीमध्ये वाचायचं? संस्कृत मध्ये अनुष्ठान करावं। अनुष्ठान करताना व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान हे 15 ओव्याचं आहे। 3 दिवस पूजा तशीच ठेवायची। जे रात्री करणार असेल त्यांचं मी सांगतो आता, पहिले जे दिवसा करणार त्यांच्यासाठी सांगतो। संध्याकाळी 6 वाजता पूजा मांडायची, साधी सोपी बालाजी महाराजांचा फोटो ठेवा, बाळकृष्णाची मूर्ती ठेवा। ते केल्यानंतर व्यंकटेश स्तोत्र आपण संस्कृत मध्ये वाचायचं। आपण लाईव्ह घेणार आहोत। लाईव्ह मध्ये नाही जमलं तुम्हाला स्वतःला वाचायचं, स्वतः वाचा, काही प्रॉब्लेम नाही। 21 कॉइन घ्या, 21 कॉइन घ्या, 21 सुपाऱ्या घ्या वाटलं असतं, किंवा कॉइन घ्या, कॉइन घ्यायचे 21। मागच्या वेळेसचे कॉइन असेल ते पण वापरू शकता आपण, काही प्रॉब्लेम नाही। कॉइनवर टिक मार्क करून घ्यायची, कॉइन मोजून घ्यायची।
आता व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान आपल्याला 3 दिवसीय करायचंय, 21 वेळा आपल्याला वाचायचंय. ते वाचताना काय करायचं, पुस्तक समोर ठेवून वाचायचं. पुस्तक हातात घेऊन वाचायचं नाही, पुस्तक समोर ठेवून वाचायचं, मोठ्याने वाचायचं. व्यंकटेश वासुदेव प्रज्ञो मित विक्रमः असं मोठ्याने व्यंकटेश स्तोत्र वाचायचं. तुपाचा दिवा लावा, तेलाचा दिवा लावा. व्यंकटेश स्तोत्र वाचन चालू असताना 21 कॉइन घ्या. व्यंकटेश स्तोत्र संस्कृत हे 15 ओव्याचं आहे, समजून घ्या. 15 ओव्या आहेत त्याच्यामध्ये, प्रॉपर 15 ओव्या आहेत. त्यापैकी आपल्याला फक्त अनुष्ठान करताना 8व्या ओळीपर्यंत 20 वेळा वाचायचं आहे. 8वी ओळ लक्षात ठेवा, तिथपर्यंत 20 वेळा वाचायचं. 20 वेळा वाचन झालं आणि 21 वेळा पूर्ण 15 ओव्या वाचायच्या. हे संस्कृत मध्ये वाचायचं आहे आपल्याला, हळू वाचायचं आहे. बरोबर 6 वाजता चालू करायचं आहे. हे झालं संध्याकाळी अनुष्ठान करताना. अनुष्ठान करताना महिला असेल पुरुष असेल, पुरुषांनी धोती घाला, 2 हातपाय धुवून बसा. कोणाला आंघोळ करायची असेल तर आंघोळ करा. महिलांनी हिंदू संस्कृतीनुसार साडी असेल, हातात बांगड्या असेल, कुंकू असेल, हळद असेल, डोक्यावर पदर असेल, हे महिलांनी करू शकता. पण प्रॉपर जर आपण नियमाने केलं तर त्याचं फळ भेटत असतं. खूप जणांनी व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान केलं रात्री 12 वाजता. खूप जण सेवेकरी ते म्हणतात दादा आम्ही अनुष्ठान केलं. मी म्हटलं तुम्ही कोणते कपडे घातले होते, सवळं नेसलं होतं का? नाही म्हणे आम्ही गाऊनवर केलं. गाऊनवर असं अनुष्ठान करू नका, जीन्स पॅन्टवर अनुष्ठान करू नका, रात्रीच्या कपड्यावर अनुष्ठान करू नका. तुम्हाला दिवसा जरी करायचं असेल, दिवसभरात तुम्ही एकादशीच्या दिवशी दिवसभरात तुम्ही कधीही अनुष्ठान करू शकता. बंधन नाहीये रात्रीच करावं म्हणून, असं काही नाही. आता आपण प्रपंच करणारे माणसं आहोत, कोणाला जॉब असतो, ड्युटी असते, ह्या सगळ्या गोष्टी असतात. पण जर दिवसा जरी केलं तर तुम्हाला दिवसा केलेलं पण फळ आहे, असं नाही फळ नाही, रात्रीलाच फळ आहे असं नाही. अति कठीण प्रसंग असेल तर रात्रीचं व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान करावं, नाही तर एरवी नाही. असं करायचं. 3 दिवसामध्ये 3 दिवस आपण नैवेद्य आरती करायची. तांदळाची खिचडी असेल ते दाखवू शकता. आता ज्यांना रात्री अनुष्ठान करायचंय त्यांच्यासाठी, ज्यांना रात्री अनुष्ठान करायचंय त्यांनी 11:30 वाजता आंघोळ करून बसायचं. 11:30 वाजेपर्यंत तुम्ही म्हणणार मी 9 वाजता झोपतो आणि 11 वाजता उठतो, तसं चालत नाही. झोपायचं नाही, काही नाही. 11:30 वाजता आंघोळ करायची, सवळ्यामध्ये वाचायचं. जसं सांगितलं तुम्हाला 8व्या वेळीपर्यंत 20 वेळा, 21व्या वेळेस पूर्ण 15 वेळा वाचायच्या, ओव्या वाचायच्या. ते केल्यानंतर बालाजी महाराजांची आरती करायची. 3 दिवस पूजा तशीच ठेवायची. 3 दिवसामध्ये कोणाच्या घरचं खायचं नाही. 3 दिवसामध्ये तुम्ही कांदा लसूण खाऊ नका. 3 दिवसामध्ये ब्रह्मचर्याचं पालन करावं. व्यंकटेश्वर बालाजी महाराज प्रत्यक्ष मूर्ती अवतरली. बालाजी महाराज प्रत्यक्ष येत असतात दर्शन करण्यासाठी. आपला आलेला अनुभव कोणाला सांगायचा नाही. व्यंकटेश स्तोत्र फक्त 3 दिवसच करायचं का? नाही. व्यंकटेश स्तोत्र तुम्ही रोज व्यंकटेश स्तोत्र वाचा आणि पटीमध्ये वाचा. 3 वेळेस, 7 वेळेस, 5 वेळेस, 11 वेळेस. 15 ओव्या आहे तर तुम्ही रोज 11 वेळा जरी व्यंकटेश स्तोत्र वाचलं तर त्याचं फळ खूप चांगलं आहे. 3ऱ्या दिवशी उद्यापन करायचं. म्हणजे तुमचे 3 दिवस होते. समजा आज 21 तारीख आहे, 21, 22, 23 सोमवारी होऊन जाईल. सोमवारी काय करायचं, त्यांना बालाजी महाराजांना तांदूळाची खिचडी दाखवा, खडी साखर दाखवा, फळ दाखवा. आणि जर तुम्ही अनुष्ठान करत असाल, प्रॉपर अनुष्ठान करत असाल, अनुष्ठान केल्यानंतर 3ऱ्या दिवशी जेव्हा अनुष्ठान होईल, 3ऱ्या दिवशी अनुष्ठान झाल्यानंतर ब्राह्मणाला शिधा दक्षिणा देऊन टाका तुमच्या इच्छेने. म्हणजे तुमचं अनुष्ठान आहे ते फलरूप होईल. आपण जसं गुरुक्षेत्र पारायण केल्यानंतर गुरुक्षेत्र पारायण असेल, नवनाथ पारायण असेल, कोणतंही अनुष्ठान, कोणतंही आपले गुरुवारचे उपवास असेल, कोणतंही अनुष्ठान, कोणतंही व्रत करत असाल, त्याचं उद्यापन करत असताना ब्राह्मणाला शिधा दक्षिणा वस्त्र हे द्यायचं आणि आपलं अनुष्ठान पूर्ण करायचं. हे अनुष्ठान केल्याने काय फायदे होईल? हे अनुष्ठान जर आपण केलं, संध्याकाळी 6 वाजता आपण लाईव्ह घेणार आहे, त्या लाईव्ह मध्ये पण सगळेजण यावं. सगळ्यांना विनंती आहे, सामूहिक सेवेला खूप महत्व आहे. तर मी माझा एकटा करू शकलो असतो, काय गरज आहे मला सगळ्यांना घेऊन घ्यायची. पण बालाजी महाराजांनी एकच गोष्ट सांगितलेली की आपल्याला जी काही माहिती असेल ती सगळ्यांना सांगावी. सगळ्यांना लाईव्ह मध्ये या, सगळ्यांनी लाईव्ह मध्ये सामूहिक अनुष्ठान घेऊ. म्हणजे एका वेळेस
सगळ्या ठिकाणी बालाजी महाराजांचं स्तोत्र गायला जाईल आणि ती सेवा बालाजी महाराजांपर्यंत पोहोचेल. एकादशी आज उद्या 2 दिवस एकादशी आहे आणि एकादशीच्या दिवशी जर आपण भगवान विष्णूंची सेवा केली तर त्यासोबत लक्ष्मीची पण सेवा आहे. मग सिद्धकुंजिका स्तोत्र असेल, आपण देवीचा मंत्र असेल, ते पण आज संध्याकाळी 6 वाजता आपण लाईव्ह घेणार आहोत. त्या लाईव्ह मध्ये प्रत्येकाने यावं, आपण ती सेवा करणार आहोत सामूहिक. हे 3 दिवसाची झाल्यानंतर ती पूजा मांडणी उचलून घ्यायची. तांदूळ चांगले तांदूळ असेल तर आपण खाण्यामध्ये घ्यावे. अशा पद्धतीने आपण 3 दिवसीय व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान प्रत्येकाने प्रत्येक एकादशीला करावं आणि त्याची ऊर्जा खूप आहे. आपले कोणतेही काम असेल ते अनुष्ठान करायच्या अगोदर आपण संकल्प घेणार आहे. आज तिथी वार नक्षत्र म्हणायचं, तुमचं नाव घ्यायचं, गोत्र घ्यायचं, हातामध्ये पाणी घ्यायचं, गंधाक्षत फुल घ्या, तुमचं नाव, गोत्र, तिथी वार नक्षत्र आणि पाणी सोडून द्यायचं. तुमची मनोकामना म्हणायची की आम्ही आमच्या कामिक इच्छासाठी 3 दिवसीय व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान करत आहोत. असं केल्यानंतर आपला संकल्प पूर्ण होतो आणि संकल्प पूर्ण झाला की मग आपण 3 दिवसीय व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान करू शकतो. हे संध्याकाळी 6 वाजता पण करू शकता, रात्री 12 वाजता पण करू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. आणि घाबरायचं अजिबात नाही. व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान करताना घाबरायचं नाही. तुमच्या केसालाही धक्का लागत नाही, खिडक्या वाजत नाही, दार वाजत नाही. हे लोकांचा भ्रम आहे, म्हणून जास्त घाबरायचं नाही. झालेली सेवा मी बालाजी महाराजांच्या चरणी रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.